महसूलशाही या आपल्या हक्काच्या चॅनलवर पुन्हा आपले स्वागत आहे. कल्पना करा, एका सामान्य माणसाच्या अगदी घामाच्या पैशातून घेतलेल्या जमिनीवर कोणीतरी अचानक हक्क सांगतंय. त्याच्याकडे वकिलाची लाखो रुपयांची फी भरायला अजिबात पैसे नाहीत आणि कोर्टाची ती अधिकृत नोटीस बघूनच त्याच्या काळजाचा ठोका चुकतोय. पण जर असं कोणी म्हटलं की स्वतःचा सातबारा सुरक्षित ठेवण्यासाठी आणि न्याय मिळवण्यासाठी त्या काळ्या कोटाची किंवा कायद्याच्या मोठ्या पदवीची खरंच गरज नाहीये. हो, आणि हे खरोखर शक्य आहे. नक्कीच. तर होय, वकिलाची लाखो रुपयांची फी न देता स्वतःची केस स्वतः कशी लढायची आणि विनाकारण होणाऱ्या पैशांची बचत कशी करायची याचीच एक अत्यंत महत्त्वाची झलक आज आपण पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे खूप उपयोगी आणि महत्त्वाची माहिती आहे जी आपल्याला भविष्यातही कामी येईल. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. बऱ्याचदा आपण पाहतो की समाजातील सामान्य नागरिक, कष्टकरी शेतकरी किंवा एखादा प्रकल्पग्रस्त केवळ वकिलांची अवाढव्य फी न परवडल्यामुळे न्यायापासून कायमचे वंचित राहतात. बरोबर आहे. कोर्टाची पायरी चढणं म्हणजे खिशाला मोठी भोकं पडणं अशी एक भीती मनात बसलेली असते. त्यामुळे अन्याय होत असला तरी अनेक लोक निमूटपणे तो सहन करतात. ही परिस्थिती खरोखरच खूप अस्वस्थ करणारी आहे. म्हणजे न्यायव्यवस्थेचा मूळ उद्देशच हा आहे की समाजातील शेवटच्या आणि वंचित माणसापर्यंत न्याय पोहोचला पाहिजे. पण जेव्हा आर्थिक अडचण ही न्यायाच्या मार्गातील सर्वात मोठी भिंत बनते ना, तेव्हा तो माणूस हतबल होतो. पण इथेच कायद्याने काही दरवाजे उघडे ठेवले आहेत, ज्यांची माहिती दुर्दैवाने अनेकांना नसते. अगदी खरंय. आणि मला वाटतं याची सुरुवात आपण अगदी तळागाळापासून म्हणजे आपल्या ग्रामीण भागापासून करायला हवी. शेतकऱ्यांचे रोजचे जे जमिनीचे वाद असतात, बांधाचे वाद किंवा वहिवाटीच्या रस्त्याचे वाद, ते थेट मोठ्या कोर्टात न जाता महसूल अधिकाऱ्यांसमोर चालतात. हो, तिथेच सुरुवात होते. तिथे एखाद्या अशिक्षित शेतकऱ्याला स्वतःची बाजू मांडायची असेल तर काय पर्याय असतो? कारण प्रत्येक वेळी वकिलाला सोबत नेणं शक्य नसतं. खूपच महत्त्वाचा आणि वास्तवाला धरून असलेला मुद्दा काढलात. आता बघा, महसूल न्यायालयांची रचनाच मुळी गावकऱ्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या सोयीसाठी झालेली आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 या कायद्यामधील कलम 2 उपकलम 29 मध्ये मान्यताप्राप्त प्रतिनिधी ही संकल्पना अतिशय स्पष्टपणे दिलेली आहे. अच्छा, म्हणजे रेकॉग्नाइज्ड एजंट? हो, अगदी तेच. या कायदेशीर तरतुदीनुसार महसूल न्यायालयाच्या प्रक्रियेत भाग घेण्यासाठी व्यावसायिक वकिलाचीच गरज असते असे अजिबात नाही. म्हणजे याचा थेट अर्थ असा की जर एखादा शेतकरी अशिक्षित असेल किंवा त्याला अधिकाऱ्यांसमोर नीट कायदेशीर भाषेत बोलता येत नसेल, तर तो स्वतःच्या कुटुंबातील सुशिक्षित मुलाला, मुलीला किंवा जवळच्या नातेवाईकाला लेखी अधिकारपत्र देऊ शकतो. म्हणजे पॉवर ऑफ अटॉर्नी देऊन? बरोबर. हे पॉवर ऑफ अटॉर्नी देऊन तो आपल्या प्रतिनिधीला तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकारी म्हणजेच SDO साहेबांच्या कोर्टात उभे करू शकतो. थांबा, हे थोडं आश्चर्यकारक वाटतंय मला. म्हणजे इथे तो सुशिक्षित मुलगा आपल्या बापाच्या जमिनीसाठी एक वकिलासारखीच भूमिका बजावतोय. फक्त तो व्यावसायिक वकील नाहीये. तरी अधिकाऱ्यांनी त्याला ऐकून घेणं बंधनकारक असतं. नक्कीच बंधनकारक असतं. आणि याचा सामान्य शेतकऱ्यावर काय परिणाम होतो? तर त्याचा वकिलांवर होणारा हजारो रुपयांचा खर्च पूर्णपणे वाचतो आणि घरातीलच माणूस असल्यामुळे तो अत्यंत तळमळीने ती बाजू मांडतो. याच संहितेच्या कलम 247 नुसार जर खालच्या अधिकाऱ्याने चुकीचा आदेश दिलाच तर वरिष्ठ अधिकाऱ्याकडे अपील कसं करावं हेही स्पष्ट केलं आहे. म्हणजे तिथेही वकिलाची गरज भासत नाही? अजिबात नाही. तिथे घटनाक्रम आणि कागदपत्रे जोडून साध्या आणि स्पष्ट मराठी भाषेत अर्ज दाखल करता येतो. इथे मला एक क्विक फॅक्ट सांगायला आवडेल. महसूल न्यायालयात वकिलीच्या तांत्रिक आणि अवघड शब्दांपेक्षा तुमचे जुने फेरफार आणि खरेदी खत यासारख्या प्रत्यक्ष कागदपत्रांना सर्वात जास्त महत्त्व असते. तिथे कायद्याच्या क्लिष्ट कलमांपेक्षा वास्तवातील पुराव्यांवर जास्त भर दिला जातो. ही माहिती ग्रामीण भागातील लोकांसाठी खरोखरच एका भक्कम आधारासारखी आहे. अशीच महत्त्वाची आणि उपयोगी कायदेशीर माहिती रोज हवी असेल तर महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा. प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. पण आता आपण थोडं पुढे जाऊया. महसूल न्यायालयाचं वातावरण थोडं वेगळं असतं. तिथे अधिकारी ओळखीचे वाटतात. तसं असतं. पण जेव्हा आपण एखाद्या भव्य अशा दिवाणी न्यायालयात जातो जिथे काळे कोट घातलेले वकील असतात, तिथे हा नियम लागू होतो का? तिथलं वातावरण तर खूप दडपण आणणारं असतं. न्यायाधीश अशा सामान्य माणसाला तिथे ऐकून घेतात? हा खूप लोकांच्या मनातला प्रश्न आहे. दिवाणी न्यायालयाचे नियम थोडे वेगळे असले
तरी तिथेही कायदा सामान्य माणसाच्या पूर्णपणे पाठीशी उभा आहे. आपण सुरुवातीला अधिवक्ता कायदा 1961 बद्दल बोलूया. या कायद्याच्या कलम 32 मध्ये अशी स्पष्ट कायदेशीर तरतूद आहे की केवळ सनदप्राप्त वकिलांनाच न्यायालयात प्रॅक्टिस करण्याचा अधिकार असला तरी न्यायालयास हा विशेष अधिकार देण्यात आला आहे की ते कोणत्याही व्यक्तीला एखाद्या विशिष्ट प्रकरणात स्वतःची बाजू मांडण्याची परवानगी देऊ शकतात. बापरे, म्हणजे न्यायाधीशांच्या परवानगीने आपण स्वतः उभे राहू शकतो? अगदी बरोबर. याचा साधा अर्थ असा की तुमच्याकडे कायद्याची पदवी नसली तरीही न्यायाधीशांच्या पूर्व परवानगीने तुम्ही तुमची कैफियत स्वतः कोर्टात मांडू शकता. याचा थेट परिणाम हा होतो की गरिबातल्या गरीब माणसाला केवळ वकिलाची फी देता येत नाही म्हणून न्यायव्यवस्थेबाहेर राहावं लागत नाही. म्हणजे हा अधिकार थेट कायद्यानेच दिलाय तर? होय. याशिवाय दिवाणी प्रक्रिया संहिता 1908, ज्याला आपण CPC म्हणतो, त्याच्या ऑर्डर 3 नियम 1 मध्ये अशी तरतूद आहे की मालमत्तेचे किंवा पैशांचे वाद असतील तर कोणताही पक्षकार स्वतः न्यायालयात हजर राहून अर्ज करून आणि केस चालवून आपली बाजू मांडू शकतो. हे खूपच दिलासादायक आहे. आणि तसं पाहिलं तर संविधानाचे अनुच्छेद 21 आणि 14 नुसार न्याय मिळवणे हा मूलभूत हक्क मानला गेला आहे. जर कुणाकडे पैसे नसतील तर केवळ त्या आर्थिक कारणावरून त्याला न्यायापासून वंचित ठेवता येत नाही. म्हणजे समजा एखाद्याने ठरवलंच की नाही, मला माझी केस स्वतः लढायची आहे, तर प्रत्यक्ष सुरुवात कुठून आणि कशी करावी? कारण नुसतं कोर्टात जाऊन उभं राहून चालणार नाही, त्यासाठी काहीतरी पूर्वतयारी लागेलच. नक्कीच. जर कुणी स्वतः केस लढवण्याचा निर्णय घेतला असेल तर काही टप्पे अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने पार पाडणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया एखाद्या चेकलिस्टसारखी समजून घ्या. सर्वात पहिला टप्पा म्हणजे पुरावे गोळा करा. कारण न्यायालय पुराव्यांवर चालतं. अगदी बरोबर. न्यायालय केवळ भावनांवर किंवा अश्रूंवर चालत नाही, ते पुराव्यांवर चालते. भारतीय पुरावा कायदा 1872 नुसार तुमच्या दाव्याला पुष्टी देणारे सर्व दस्तावेज, जसे की मूळ खरेदी खत, जुने फेरफार, मोजणीचा नकाशा, हे सगळे योग्य क्रमाने लावून ठेवा. आणि पुढचा टप्पा? दुसरा टप्पा येतो मसुदा तयार करा. दिवाणी किंवा महसूल न्यायालयात केस दाखल करताना कागदावर शीर्षक, प्रकरणाची सत्य परिस्थिती, तुमचे कायदेशीर मुद्दे आणि शेवटी तुम्हाला नक्की कोणता न्याय हवा आहे ती नम्र प्रार्थना अत्यंत स्पष्ट लिहा. तिथे कोणताही फापट पसारा नको आणि सोबत प्रतिज्ञापत्र नक्की जोडा. म्हणजे पॉइंट टू पॉइंट माहिती हवी. हो. आणि तिसरा सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे युक्तिवाद करा. न्यायाधीशांकडे वेळेची मोठी कमतरता असते, त्यामुळे सुरुवातीच्या 3 मिनिटात तुमच्या प्रकरणाचा मुख्य मुद्दा मांडा आणि थेट कागदपत्रांचा संदर्भ द्या. हे ऐकायला आणि कागदावर लिखायला सोपं वाटतं, पण प्रत्यक्ष कोर्टात युक्तिवाद करताना अनेकदा लोकांचा संयम सुटतो. कारण समोरचा वकील अनुभवी असतो, तो कायदेशीर डावपेच वापरतो. अशावेळी सामान्य माणसाने काय करावं? खरोखरच या संपूर्ण प्रक्रियेतला सर्वात कठीण आणि मानवी भाग आहे. स्वतःची केस लढवताना भावनिक नियंत्रण ठेवणं अतिशय गरजेचं असतं. समोरचा वकील कदाचित तुम्हाला चिडवण्याचा, गोंधळात टाकण्याचा प्रयत्न करेल. तुम्हाला राग येणं स्वाभाविक आहे. आणि तिथेच आपला राग अनावर होतो. हो, पण तिथे शांत कसं राहावं हे शिकावं लागतं. तुम्ही फक्त न्यायाधीशांना उद्देशून बोलायचं असतं. समोरच्या वकिलाशी थेट हुज्जत घालायची नसते. रागाच्या भरात एखादं चुकीचं वाक्य किंवा चिडून दिलेली प्रतिक्रिया तुमची संपूर्ण केस खराब करू शकते. बापरे, म्हणजे कायद्याचा अभ्यास करण्यासोबतच स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आता बघा, समाजात एक असा मोठा गैरसमज पसरलेला आहे की जशी आपण तहसीलदार कार्यालयात किंवा दिवाणी न्यायालयात जाऊन आपली बाजू मांडतो, तशीच थेट उच्च न्यायालयात म्हणजे हायकोर्टातही जाऊन उभी राहता येते आणि केस लढवता येते. लोक विचार करतात की थेट मुंबईला जाऊ आणि मोठ्या न्यायाधीशांसमोर आपली व्यथा मांडू. हे खरं आहे का? हा एक अतिशय गंभीर गैरसमज आहे जो तत्काळ दूर करणे गरजेचे आहे. उच्च न्यायालयाचे नियम हे कनिष्ठ न्यायालयांपेक्षा खूप वेगळे आणि अत्यंत कडक असतात. मुंबई उच्च न्यायालय अपील बाजू नियम 1960 यामधील चॅप्टर 4A मध्ये याबद्दल अत्यंत स्पष्ट नियम आहेत. अच्छा, म्हणजे तिथे वेगळी प्रक्रिया आहे. होय. या कायदेशीर तरतुदीनुसार जर कुणाला उच्च न्यायालयात वकील न देता स्वतः युक्तिवाद करायचा असेल तर प्रथम एक विनंती अर्ज करावा लागतो, ज्यामध्ये स्वतः केस का लढायची आहे याचा सविस्तर कारण नमूद करावे लागते.
अच्छा, म्हणजे ही एक प्रकारची गाळणीच आहे तर. उच्च न्यायालयात आधी अर्जाची छाननी होते. अगदी योग्य शब्द वापरलात. उच्च न्यायालयाची छाननी समिती ही एक फिल्टरसारखी काम करते. जसं आपण पाणी गाळून पितो तसंच ही समिती भावना बाजूला काढून फक्त कायदेशीर मुद्दे गाळून घेते. या अर्जानंतर ही समिती प्रत्यक्ष संवाद साधून हे तपासते की संबंधित व्यक्तीला न्यायालयीन भाषेचे, प्रक्रियेचे आणि शिष्टाचाराचे ज्ञान आहे की नाही. जर समितीला खात्री पटली की ती व्यक्ती न्यायालयाचा बहुमूल्य वेळ वाया न घालवता कायदेशीर मुद्द्यांवर केस चालू शकते, तरच तिला प्रमाणपत्र दिले जाते. म्हणजे हायकोर्टात जाऊन थेट बोलता येत नाही. नाही, आधी स्वतःची पात्रता सिद्ध करावी लागते. यामुळे विनाकारण वेळखाऊ आणि भावनिक केसेस उच्च न्यायालयात दाखल होत नाहीत. पण याला एक अत्यंत महत्त्वाचा अपवाद आहे. असा कोणता अपवाद आहे जिथे हा कडक नियम बाजूला ठेवला जातो? तो अपवाद म्हणजे हेबियस कॉर्पस, म्हणजेच बेकायदेशीर अटकेविरुद्ध याचिका किंवा जामिनाच्या अत्यंत तातडीच्या प्रकरणांमध्ये या प्रमाणपत्राची अट शिथिल केली जाऊ शकते. कारण तिथे थेट माणसाच्या स्वातंत्र्याचा आणि जीवाचा प्रश्न असतो. हे खूप महत्वाचं आहे. हो, इथे ही दुसरी क्विक फॅक्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की जिथे जीविताचा प्रश्न येतो तिथे न्यायालय आपले कडक नियम थोडे बाजूला ठेवून आधी माणसाचा जीव आणि त्याचं स्वातंत्र्य पाहते. खरंच ही माहिती खूपच रंजक आणि डोळे उघडणारी आहे. उच्च न्यायालयाचे नियम किती कडक असतात आणि तरीही संविधानाने दिलेल्या स्वातंत्र्यासाठी त्यात कशी मुभा आहे हे आपण पाहिलं. म्हणूनच अशीच अत्यंत महत्त्वपूर्ण कायदेशीर माहिती कधीही चुकवू नका. आत्ताच महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा. प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. आता आपण चर्चेच्या अंतिम टप्प्याकडे येत आहोत. मला न्यायालयातील शिष्टाचार आणि काही ऐतिहासिक निकालांबद्दल विचारायचं आहे. कारण न्यायालयात कसं वागावं, कुणाला काय म्हणावं याचेही काही नियम असतीलच ना? 100% असतात. स्वतःची केस लढवताना न्यायाधीशांचा आणि न्यायालयीन प्रक्रियेचा नितांत आदर राखणे ही पहिली आणि सर्वात महत्त्वाची अट आहे. वेशभूषा साधी आणि सभ्य असावी. उच्च न्यायालयात न्यायाधीशांना माय लॉर्ड किंवा युअर ऑनर असे संबोधले जाते. आणि कनिष्ठ न्यायालयात? कनिष्ठ आणि महसूल न्यायालयात तुम्ही अत्यंत आदराने साहेब किंवा महोदय असे संबोधू शकता. जर कोणी समोरच्या वकिलाला किंवा विरोधी पक्षाला न्यायालयात शिवीगाळ केली तर थेट न्यायालयाचा अवमान केल्याचा ठपका ठेवून कारवाई होऊ शकते. बापरे, म्हणजे शिष्टाचार खूप महत्त्वाचा आहे. नक्कीच. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा एक अतिशय महत्त्वाचा निकाल आहे. TC मथाई विरुद्ध जिल्हा व सत्र न्यायाधीश 1999. या ऐतिहासिक निकालात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की फौजदारी किंवा दिवाणी न्यायालयात स्वतः केस लढवणे हा पक्षकाराचा पूर्णतः अबाधित हक्क नाही. म्हणजे त्यांना परवानगी घ्यावीच लागते? हो, यासाठी न्यायालयाची पूर्व परवानगी घेणं बंधनकारक आहे. जर न्यायालयाला वाटले की पक्षकार न्यायालयाचा वेळ वाया घालवत आहे तर न्यायालय त्याला वकील नेमण्याचे आदेश देऊ शकते. याचा अर्थ सामान्य माणसाने या अधिकाराचा गैरवापर करू नये. आणि जर कोणी मुद्दाम दुसऱ्याला त्रास देण्यासाठी खोट्या किंवा सूडबुद्धीने केसेस टाकल्या तर न्यायालय काय भूमिका घेतं? तिथेही काही तरतूद आहे का? तिथे न्यायालय अत्यंत कठोर पावलं उचलते. विनीला राही विरुद्ध युनियन ऑफ इंडिया या प्रकरणाचा दाखला देत उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की जर स्वतःची केस चालवणाऱ्या व्यक्तीने खोडसाळ किंवा सूडबुद्धीने याचिका दाखल केली तर न्यायालय त्यांच्यावर भारी दंड म्हणजेच मोठी कॉस्ट्स आकारू शकते. म्हणजे आर्थिक फटका बसतो. अगदी. व्यवहाराच्या भाषेत सांगायचं तर कायद्याचा गैरवापर केला तर खिशाला चांगलाच फटका बसू शकतो. त्यामुळे या अधिकाराचा वापर अतिशय जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे करणं खूप महत्त्वाचे आहे. थोडक्यात काय तर कायद्याचा अभ्यास आणि न्यायालयाचा नितांत आदर असेल तर सामान्य माणसाचा विजय नक्कीच होऊ शकतो. बरोबर? अगदी 100%. कायदा हा सत्याच्या बाजूने असतो. फक्त ते सत्य योग्य पुराव्यांसह आणि योग्य प्रक्रियेने मांडता आलं पाहिजे. आज आपण पाहिलं की कायद्याने आपल्याला किती अधिकार दिले आहेत. आजच्या या सखोल चर्चेतून आपण संविधानाने दिलेला न्याय मिळवण्याचा अधिकार, महाराष्ट्र जमीन महसूल संहितेनुसार शेतकऱ्यांचे प्रतिनिधींमार्फत होणारे प्रतिनिधित्व, केसचा मसुदा बनवण्याचे 3 महत्त्वाचे टप्पे आणि उच्च न्यायालयातील छाननी समितीचे कडक नियम या सर्वांचा अतिशय वेगाने आणि अचूक आढावा घेतला. हो, आणि ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. नक्कीच. जर तुम्हाला खरोखरच ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर अशीच महत्त्वाची आणि उपयोगी कायदेशीर माहिती रोज हवी असेल तर महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा. प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा.
आणि हो, पुढील व्हिडिओसाठी महसूल विभागातील कोणते विषय तुम्हाला ऐकायला आवडतील, उदाहरणादाखल जमिनीची मोजणी कशी होते किंवा फेरफार रद्द करण्याची नेमकी प्रक्रिया काय आहे, हे आम्हाला नक्की सुचवा. आमच्या नियमित अपडेट्ससाठी आपल्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.